आज आपण नाश्त्यासाठी बनवत आहोत मसाला डोसे। त्यासाठी उडीद आणि तांदळाचे पीठ घेतलेले आहे, ते 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजू घातलेले आहे। त्यानंतर बटाटे उकडून घेतलेले आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडा लसूण, कोथिंबीर। आता मिक्सरमधून मिरची, लसूण व कोथिंबीर व थोडे मीठ टाकून आपण मिक्सरमधून काढून घेऊया। अशा प्रकारे मिक्सरमधून मिरची, लसूण आणि कोथिंबीर काढून घेतलेले आहे। उकडलेले बटाटे बारीक करून घेऊयात। अशा प्रकारे उकडलेले बटाटे पूर्ण एकदम बारीक करून घेतलेले आहेत। तर डोस्यांसाठी चटणी करण्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे। घरगुती पद्धतीचे मसाले आहेत। डोस्यासाठी चटणी करण्यासाठी आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता बटाट्यांमध्ये हळद टाकलेली आहे, थोडं मीठ चवीनुसार। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता जिरे व चटणी भाजून घेत आहोत। हळद टाकलेली आहे तेलामध्ये, मीठ चवीनुसार व कट केलेला कांदा। वरून थोडी कोथिंबीर टाकणार। आता उकडलेले बटाटे चांगल्या प्रकारे चटणी योग्य प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता त्यावरती थोडा मसाला टाकून घेऊया। थोडी चटणी लाल, आपल्याला डोस्यासाठी लागणारी चटणी बनवून तयार झालेली आहे। आता डोसा बनवायला घेऊया। तर डोस्यासाठी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे पीठ हे 2 ते 3 तास भिजू घातलेलं आहे। त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा टाकलेला आहे, तर ते पीठ मस्त आता मऊ झालेलं आहे। तवा गरम झालेला आहे। आता डोसा आपला डोसा तयार होत आहे। आता आपला डोसा भाजून तयार झालेला आहे, त्यावरती आता चटणी टाकून घेऊया। डोसे पूर्णपणे बनवून झालेले आहेत। हे आपले हॉटेलसारखे घरच्या घरी बनवलेले एकदम कुरकुरीत व खमंग असे डोसे आहेत। आता आपले सानू दीदी डोसे टेस्ट करून बघत आहे कसे आहेत झालेले आहेत। हां, सानू दीदी टेस्ट एकदम चांगले झालेले आहे। डोसा टेस्ट करत आहे।